प्रश्नच कुठे उरतो वासवी कन्यके? प्रश्न अनेक आहेत. तुम्ही आम्हाला समजून घेत नाही याचंच आम्हाला दुःख आहे. आम्हाला विवाह करायचा होता हे ठीक, परंतु ज्या पद्धतीने आणि ज्या अहंभावाने आम्हास विवाह प्रस्ताव पाठवला त्यामुळे आम्ही या विवाहाला मान्यता देऊच शकत नाही. आम्हाला विवाह करायचा होता तो विष्णुवर्धन सारख्या उन्मत्त अहंकारी सम्राटाशी नाही. अरे अगं अगं पण असं काय घडलं? त्यांच्याकडून प्रस्ताव येणं यात त्यांचा अपराध आणि आपला अपमान नव्हता, परंतु राजा विष्णुवर्धनने अनेक सौंदर्यवतींशी विवाह केवळ आपल्या इच्छेनुसार आपल्या बाहुबलावर केला. त्या असताना आमच्याशी विवाह करावा हे आम्हाला मान्य नाही. त्यात विशेष असं काय आहे वासवी? राजाला अनेक राण्या असणं आणि त्यांनी त्या बाहुबलावर प्राप्त करणं यात गैर काय आहे? मानिनी म्हणते ते योग्यच आहे. त्यात गैर काय आहे वासवी? म्हणजे राजाला जे प्रिय आहे ते त्याने स्वसामर्थ्यावर जिंकायचं, लुटायचं असंच ना? स्त्री ही काही क्रयविक्रयाची वस्तू आहे? स्त्रीला स्वतःच्या भावना आहेत, इच्छा आहेत. सम्राटांचा प्रस्ताव आला म्हणून काय झाला? शिवाय हा प्रस्ताव नाकारला तर युद्धच होणार ना? म्हणजे आम्ही आपली इच्छा नसताना विवाह करावा किंवा युद्धात आम्हाला तो जिंकून घेऊन जाईल असंच ना? आम्हाला हे मान्य नाही. म्हणजे हा विवाह तुला मान्य नाही? नाही, कदापिही नाही. आपल्याला प्रिय असलेल्या स्त्रीला युद्धात जिंकणाऱ्या आणि अपहरण करणाऱ्या राजाशी आम्हास विवाह करायचाच नाही. आमचा विवाह होऊ नये अशीच नियतीची इच्छा आहे आणि त्यासाठीच आमचा जन्म झाला आहे. तू काय म्हणतेस हे आम्हाला कळत नाही. सरळ साधच बोलतोय आम्ही. राजा विष्णुवर्धन आर्यवर्तातला विख्यात सम्राट असला तरी त्याच्या अनेक पत्नींपैकी एक पत्नी म्हणून आमची इच्छा असो वा नसो हे आम्हाला मान्य नाही. शिवाय कालपर्वा जेव्हा सर्व गोत्रजांची सभा झाली तेव्हाही वैश्यश्रेष्ठींनी क्षत्रिय वैश्य विवाहास आपली असंमती दर्शवली. असं का? तेच ना, तेच सांगतोय आम्ही. एकीकडे क्षत्रिय स्वसामर्थ्याचा प्रयोग करून युद्ध संकेत देतात, दुसरीकडे वैश्यही स्वतःला श्रेष्ठ समजत या विवाहाला विरोध करतात. आमची इच्छा काय आहे हे कोणी विचारतच नाही. परंतु वासवी, यातून मार्ग कसा काढायचा? प्रश्न तर तोच आहे आणि उत्तरही केवळ आमच्याच जवळ आहे. युद्ध होऊ नये म्हणून आम्ही आमचं मन बाजूला ठेवून. म्हणजे आता युद्ध अटळ आहे? प्रणाम वासवी कन्यका. कसली वार्ता आणलीत मणिदत्त? आपल्या विवाहास वैश्यश्रेष्ठींची मान्यता नाही असा निरोप सम्राट विष्णुवर्धनांच्या राज्यसभेत दूतांबरोबर पाठवला आणि सम्राट विष्णुवर्धन क्रोधित होत म्हणाले, युद्धाची तयारी करा, वासवीला आम्ही जिंकून आणणार. पुढे काय झालं? ते मला माहित नाही. आपण सांगितल्याप्रमाणे जी वार्ता कानी आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. ठीक आहे, तू जा. जशी आली. कळलं ना सख्यांनो? आम्ही म्हणत होतो तेच घडणार आहे. मग आता वैश्य श्रेष्ठींनी जरा नमत घ्यायला हवं आणि युद्ध टाळायला हवं वासवी. असंच करायला हवं. का म्हणून असं करायचं? आपल्यात काय सामर्थ्य नाही? आपल्याजवळ सेना नाही की संपत्ती नाही? वैश्यांच्या श्रमामुळे, वृत्तीमुळे संपूर्ण राज्य विकसित आहे याची तरी जाणीव ठेवावी सम्राट विष्णुवर्धनाने. योग्य तेच बोलतेस हेमांगिनी तू. उद्या जर आर्थिक व्यवहारच ठप्प झाले तर क्षत्रिय काय करणार आहेत? वैश्यांच्या जीवावर त्यांचं सामर्थ्य आहे. थांबा हे सारं. आमच्यासाठी युद्धही होऊ नये आणि वैश्यांनीही आपलं अस्तित्व पणाला लावू नये असं आम्हाला वाटतं. असं कसं संभव आहे? हो ना, असं कसं शक्य आहे वासवी? युद्ध म्हणजे हिंसा. हिंसेला हिंसा हेच उत्तर आहे का? मग माघार कोणी घ्यायची? खरंच काय करणार आहेस तू? वासवी, असा तसा तर विचार नाही ना? माघार कुणीच घ्यायची नाही. हिंसा होऊ नये, युद्ध होऊ नये, युद्धात जीवहानी होऊ नये आणि म्हणूनच आम्ही एक विचार करतो आहोत. कसला विचार? राजा विष्णुवर्धनलाही कळावं आणि वैश्यगणांनाही कळावं म्हणून आम्ही विचार करतो आहोत. आम्ही विवाह तर करणार नाहीच, परंतु मग असं काय करणार आहेस तू वासवी?
तसा अद्याप विचार तर केला नाही, परंतु आम्ही हे युद्ध कदापिही होऊ देणार नाही एवढं मात्र निश्चित. कन्यका वासवीचा जय जयकार असो. कन्यका वासवीचा जय जयकार असो. विष्णुवर्धनांचा विजय असो. या या विक्रमसिंह, या विजयसिंह. कोणता शुभ संदेश आमच्या करता आणला आहे. कुसुम श्रेष्ठी यांना आपला प्रस्ताव वाचून अत्यंत आनंद झाला असेल, हो ना? त्यांची कन्या वासवी हिचा विवाह चंद्रवंशीय सम्राट विष्णुवर्धनांशी होईल याची त्यांना कल्पनाही नसेल. आपण दोघेही असे स्तब्ध आहात का? आपण काहीच का बोलत नाही? राजन, आपण कन्या वासवीला बघितली, मागणी घातली आणि लगेच आपल्या आज्ञेनुसार आम्ही विवाह प्रस्ताव घेऊन शैलारण्य नगरास रवाना झालो. मात्र कुसुम श्रेष्ठींशी झालेल्या चर्चेत असं दिसून आलं की वैश्य कुलाच्या परंपरेनुसार नगरातील सर्व वैश्य श्रेष्ठींसमोर प्रस्ताव ठेवल्यानंतरच काय तो निर्णय घेता येईल. मग त्यांनी वैश्य श्रेष्ठींसमोर प्रस्ताव ठेवला. होय राजन, परंतु वैश्य श्रेष्ठींच्या सभेत आपला प्रस्ताव अमान्य करण्यात आला. का? वैश्यांच्या 102 गोत्रजांनी आपल्याशी वासवीचा विवाह करून देण्यास तीव्र विरोध दर्शवला. का? आम्ही क्षत्रिय आहोत, हा आमचा अपराध आहे. केशशृंग वैश्य श्रेष्ठींनी असे सांगितले की ब्रह्मदेवाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करणे आम्हास बंधनकारक आहे. त्यातच आमचं हित आहे. स्त्रीचा पुनर्विवाह इतर वंशातील पुरुषाशी हा अयोग्य आहे असे पराशर ऋषींनी सांगितले. तेव्हा सम्राट विष्णुवर्धनांशी विवाह हा केवळ अशक्य आहे. आमच्या विवाह संदर्भात त्यांना काय आपत्ती आहे? त्याचं असं आहे सम्राट, ते आपल्या परंपरा आणि रूढी यांच्या बाहेर जाऊ इच्छित नाही. विक्रमसिंह, विजयसिंह, आम्ही वाचवी शिवाय राहू शकत नाही, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. परंतु आम्हाला अशा तऱ्हेने अपमानित करणे हे देखील योग्य नाही. क्षत्रिय आपल्या बाहुबलावर पृथ्वी, आकाश, पाताळ, स्वर्गाचं साम्राज्य जिंकू शकतो, तर काय कन्या वासवी आणि युद्धात जिंकू शकत नाही? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की कन्या वासवीचा विवाह ही घटना काय त्यांच्या प्रतिष्ठेचा, परंपरेचा विषय असू शकतो? नाही नाही. त्यांची मजल कुठपर्यंत गेली आहे याची आपणाला कल्पनाच येऊ शकणार नाही सम्राट. का आम्ही इतके दैनिक निस्तेज आहोत की आम्हाला त्यांची प्रार्थना करावी लागेल? आर्यवर्ताचा सम्राट एवढा हीनहीन होऊ शकतो? हे कदापि होऊ शकणार नाही. हे शक्य नाही. नाही, हे शक्य नाही. राजा विष्णुवर्धनाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे. ते समजतात तरी कोण स्वतःला? आता आपण काय करणार आहात राजन? कन्या वासवी करता युद्धाची तयारी करा. वैश्य आणि क्षत्रियांमध्ये आजपर्यंत कधीही युद्ध झालेलं नाही सम्राट. परंतु आता हे युद्ध होणारच. कन्या वाचवी करता आम्ही वैश्यांशी युद्ध करणारच. आता आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. युद्ध युद्ध केवळ युद्ध हाच एक पर्याय आम्हाला दिसतो. विक्रमसिंह, विजयसिंह, जा सगळ्यांना सांगा, म्हणावं युद्धाच्या तयारीला लागा. रणशिंग फुंका, नगारे वाजवा. जा, आमची आज्ञा आहे. अनेक दिवसांपासून आम्ही बघतो आहोत स्वामी, आपण अतिशय अस्वस्थ दिसत आहात. कारण तर आपणास विदित आहे स्वामी. खरं तर कुंडलीप्रमाणे वासवीचा विवाह होणार नाही असंच भविष्य होतं, परंतु तसंच घडणार यावर आमचा विश्वास नव्हता.
श्रेष्ठी, विवाहास उपवर झालेल्या कन्येच्या विवाहासंदर्भात तिच्या मातेनं कितीतरी स्वप्न पाहिलेली असतात, परंतु या विवाहासंदर्भात अनेक प्रश्नच उपस्थित होत आहेत. असं वाटतंय आमच्या कन्येचा विवाह होणार की नाही. आपण चिंता करू नका देवी, सगळं व्यवस्थित होईल. आता आम्ही वैश्यगणांचे आचार्य भास्कराचार्य यांना पुन्हा एकदा सभेचं आयोजन करण्यास सांगितलं आहे. कारण आम्हालाही वाटतं की आमची एकच कन्या आहे, तेव्हा तिचा विवाह आनंदात आणि उत्साहात पार पडावा. जेव्हापासून हा विवाहाचा विवाद सुरू झालाय ना स्वामी, तेव्हापासून आमचं मन अतिशय अस्वस्थ झालंय. एका मातेकरिता हे सगळं सहन करणं अतिशय क्लेशदायक आहे स्वामी. प्रणाम देवी कुसुमांबा. सायंकाळच्या आरती करिता आपणास निमंत्रण आहे. आज स्वयं कन्या वासवी देवी स्वतः आरती करणार आहे. श्रेष्ठी, आम्ही आरती करून येतो. सेवका, तू पुढे हो, आम्ही आलोच. जशी आज्ञा. स्वामी, आमची इच्छा आहे की आपण कृपया कन्या वासवीचे काय म्हणणे आहे याचा अंदाज घ्यावा. आमच्यापेक्षा आपल्यावर तिचा अधिक जीव आहे. प्रत्येक गोष्ट ती प्रथम आपणास सांगते. तसंच आपणही विरूपाक्षांपेक्षा वासवीवर अधिक प्रेम करता. खरे आहे ना? प्रणाम माते. प्रणाम तात. वासवी, आम्ही आरती करता पुढे निघतो. तुम्ही या. तात, आम्ही आपणास काही सांगण्याकरिता आलो आहोत. या विषयावर आम्हाला चर्चा नको आहे. आम्हाला काही सांगायचं आहे. हा, बोला वासवी कन्यके. आपण इतके व्यथित का आहात तात? एवढी अस्वस्थता का? आमच्या ऐवजी दुसरं कोणी असतं तर त्यांचीही अशीच अवस्था झाली असती. आपण एवढे व्यथित होऊ नका तात. जे होणार आहे त्याचेच संकेत मिळत आहे. आमच्यासारखा दुर्दैवी पिता दुसरा कोणीही नसेल. विचारशक्तीच संपलेली आहे. पिताश्री, आमच्या विवाहासंदर्भात इतके वादविवाद झाले. या सगळ्यामुळे काहीतरी अघटित घडणार आहे असं वाटतंय. काय सांगू कल्याणी, आम्ही स्वतः कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आपण गुणवती, बुद्धिमती आहात. सगळ्यांचं सतत सुयशच चिंतित आहात. सर्वांना सुख आनंद कसा मिळेल याचाच विचार तुमच्या मनात असतो. परंतु स्वतःच सुख कशात आहे याचा विचार केलात कधी? वासवी, वासवी, आपण आम्हाला का विचारता आहात? कोणत्याही प्रसंगात कन्येचा विचार घेण्याची परंपरा आपल्या वंशात आहे. तात, अशा प्रकारचा यक्ष प्रश्न देखील कधी उद्भवला नाही ना. कन्यके, तुम्हीच सांगा आम्ही काय करावं? आपणास काय वाटतं तात? वैश्य क्षत्रिय यांचा विवाह संबंध व्हावा? आमच्या कुलगोत्राचा अभिमान आम्हास खचितच आहे आणि आमच्या कार्यावर आमची श्रद्धा आहे. मात्र तुम्हाला ज्या गोष्टीनं आनंद मिळणार असेल ती गोष्ट आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची आहे. कन्यके, तात, आपण वैश्यश्रेष्ठी आहात. हे सगळं आपण आमच्यावरील प्रेमापोटी बोलता आहात तात. आदर्श अशा वैश्यश्रेष्ठींना कर्तव्य पालन करणं हे अधिक महत्वाचं आहे. जेव्हा राजा विष्णुवर्धनला समजलं की आपला विवाह त्यांच्याशी होऊ शकत नाही, तेव्हा ते अत्यंत अपमानित झाले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की ते वैश्य लोकांचा अहंभाव संपुष्टात आणतील. ते आपल्या राज्यावर स्वारी करण्याच्या तयारीनं निघणार आहेत. आम्हाला समजत नाही त्या युद्धास प्रतिबंध कसा घालावा. प्रत्येक घटनेला सुरुवात, मध्य आणि शेवट हा तर सृष्टीचा नियमच आहे तात. उत्पत्ती, विकास आणि विनाश ही निसर्गाची प्रवृत्ती आहे.
याला ना आम्ही प्रतिबंध करू शकतो ना आपण. यात आपल्या सगळ्यांचा विनाश नक्कीच आहे. परंतु या सगळ्याचं कारण आपण नाही, आम्ही आहोत. आपण आमच्यामुळे चिंतित आहात हेही आम्ही जाणतो तात. वासवी, तुम्ही आमचा प्राण आहात. महत् प्रयासानं आम्ही आपणास प्राप्त केलंय. आणि आता आपल्या विवाहावरून एवढं विचारमंथन करावं लागतंय, याच्याच आम्हाला यातना होत आहेत. तात एक सांगू, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यूही अटळ आहे. देह आज न उद्या नष्ट होणारच आहे, मात्र आत्मा अविनाशी आहे. परंतु कल्याणी, हे सगळं सांगण्यामागचं प्रयोजन काय? बघा वासवी, सायं आरती करून आपल्या मातोश्री आल्यात. आता रात्र होणार. असं वाटतं आजच्या रात्रीनंतर सूर्योदय होणारच नाही. तात तुम्ही निश्चिंत राहा. आमची प्रिय कन्या वासवी, तुमच्या भविष्याची चिंता आम्हा दोघांना अतिशय व्यथित करते हो. माते, आपलं दुःख आम्हास पाहत नाही. तात, आता आम्ही आपणास एका गोष्टीचं स्मरण देतो. जेव्हा माता कुसुमांबा यांना प्रसूती वेदना होत होत्या तेव्हा आपण अतिशय चिंतित होतात. तेव्हा आम्ही आमचे खरे स्वरूप दर्शन मातेस दिले होते. म्हणजे आपण स्वयं महादेवी आहात? काय काय महादेवी? महादेवी आदिशक्ती रूपिणी परमेश्वरी भगवती? होय, आम्ही देवी भगवती, आदिशक्ती, परमेश्वरी, पार्वती असलो तरी सद्य परिस्थितीत फक्त आपल्या दोघांची कन्या आहोत. म्हणजे त्या दिवशी दर्शन दिलं ते तुम्हीच? नंतर आम्हाला त्या गोष्टीचं विस्मरण झालं होतं. देवी महादेवी भगवती. डोळे उघडतात, डोळे उघडा माते. आम्ही काय सांगतो ते ऐका. आम्ही आपणास दिव्य दृष्टी प्रदान करीत आहोत, ज्यामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटना प्रत्यक्ष बघता येतील आणि वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींचा त्रास होणार नाही. तुम्ही सांगा, भविष्यातील घटना जाणून घेण्यात आम्हाला काय लाभ होणार आहे? आणि तुमच्याकडूनच जाणून घेऊ इच्छितो. तात, 102 कुलगोत्रांबरोबरच आम्ही देखील यज्ञवेदीमध्ये स्वतःला समर्पित करणार आहोत. काय? तुम्ही अग्निप्रवेश करणार आहात वासवी? होय, हाच कुलधर्म जतन करायचा एकमात्र मार्ग आहे माते. या युगातील हा एक नवा मार्गही असेल. सत्यधर्म, मानवता धर्म प्रस्थापित करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे आणि ते आवश्यकही आहे तात. तेव्हा आता आपण दुःखी होऊ नये. आता आणखी पुढे काय घडणार आहे देवी भगवती? आपल्या क्षत्रिय तेजाचा अहंकार असणाऱ्या सम्राट विष्णुवर्धन यांचा शिरच्छेद होणार. सैन्याचा देखील विनाश होणार. सम्राट विष्णुवर्धन यांच्यानंतर कुमार राजराजेंद्र यांचा राज्याभिषेक होईल. आमचा पुनर्जन्म होईल. एवढेच नव्हे तर विवाह देखील होईल आणि आमचे बंधुराज विरूपाक्ष तीर्थयात्रा करून आल्यानंतर राजे राजराजेंद्र विरूपाक्षांना आपले राज्य प्रदान करतील. काय? विरूपाक्ष राजा होतील? आमच्या अग्निप्रवेशानंतर संभवतः क्षत्रिय वैश्य यांच्यातील दुरावा नष्ट होईल. हे सगळं ऐकल्यानंतर आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांवरून मनात विचार येतोय, काय सगळं होणं आवश्यक आहे? होय तात, हे सगळं आवश्यकही आहे. जेव्हा सृष्टीचं संतुलन बिघडतं तेव्हा पृथ्वी तलावर अनेक उत्पात घडतात. अधर्म, अन्याय, अत्याचार, दुराग्रह याची जेव्हा वाढ होते तेव्हा प्रत्येक युगाच्या प्रयोजनानुसार सगळ्या गोष्टी नष्ट करून पुन्हा आरंभ करणारा
कुणाला ना कुणाला तरी जन्म घ्यावाच लागतो, जसा आम्ही जन्म घेतला. आम्ही भाग्यवान आहोत देवी भगवती, आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही भाग्यवान आहोत की देवी पार्वती सारखी कन्या वासवीच्या रूपात आम्हाला प्राप्त झाली. वर्तमानात आम्ही सगळ्या गोष्टी विसरलो होतो. विस्मरण होणे देखील आवश्यकच आहे का? हे सगळं समजल्यानंतर तरी आपलं दुःख कमी झालं की नाही? देवी भगवती, आम्ही भाग्यवान आहोत देवी भगवती. वैश्य कुळासाठी आणि क्षत्रिय काय हे दुर्दैव हे आम्ही सहन करू शकत नाही. काय कुठला प्रसंग आला तेव्हा आमच्यावर तेव्हा काय वाचवा हे वैश्य कुलोत्पन्न, वैश्य श्रेष्ठींना आणि समस्त नगरजनांना माझा प्रणाम. आज या नगरेश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात आपणा सर्वांबरोबर आम्ही देखील अग्निप्रवेश करणार आहोत. या 102 कुंडांबरोबर आमच्याकरिता देखील एक कुंड ठेवण्यात यावं. वासवी कन्यके, आपण अग्निप्रवेशाचा निर्णय का घेतात? वासवी कन्यके, सांगा ना वासवी कन्यके, आपण अग्निप्रवेशाचा निर्णय का घेतात? स्वतःला कोणत्याही कार्यात समर्पित करण्याकरिता वयाचं बंधन असण्याची काहीच गरज नाही. आमच्या समर्पणाने आपल्या सर्वांना मोक्ष मिळणार आहे. अधर्म,